अलिबागकरांच्या हक्काच्या प्रवासाशी जोडलेली एक मोठी अपडेट. पाल्ले पुलावरील संरक्षण कठडा कोसळल्याची घटना आणि अलिबाग आक्षी दरम्यानचा बेली पूल कमकुवत असल्याने गेल्या वर्षभरापासून इथली एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प आहे. याच गंभीर पार्श्वभूमीवर आता प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ आणि नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मनीषा धायधडक यांची भेट घेऊन प्रशासनाच्या संथ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभियंत्यांना भेटलो होतो. त्यांना सर्वप्रथम बेली पुलाबद्दल मी चौकशी जेव्हा केली की मागचे 10 महिने आपण तिथे एसटी बस जाऊन देत नाही आहात आणि तुम्ही बोर्ड लावलेला की हा पूल कमकुवत आहे, तर तुम्ही चालू कधी करताय? तर त्यांनी सांगितलं की मँगलोर्स डिपार्टमेंटकडनं त्यांना परमिशन आलेली नाही आहे आणि पुढल्या 3 महिन्यात ते तो ब्रिज चालू करतात. तोपर्यंत त्याला ते हाईट गेज वगैरे लावतात जेणेकरून अवजड वाहनं त्याच्यावरनं जाणार नाही. पण त्याचवेळी जेव्हा मी त्यांना विचारलं की पाले बायपासचा जो पूल आहे तो पण आम्हाला कमकुवत वाटतो, चांगला वाटत नाही आहे, तर मॅडमनी मला उत्तर दिलेलं की आम्ही त्याचं हे केलेलं आहे, स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे आणि तो चांगला पूल आहे. पण 2 दिवसापूर्वीच त्याचा साईडचा कठडा वगैरे तुटलाय आणि आमच्या सरपंच मॅडम पण जातीन तिथे लक्ष देत आहे. तर आज आम्ही पुन्हा त्यांना भेटायला आलो आणि तुम्ही नक्की काम कधी चालू करणार आहात आणि कधी पूर्ण करणार आहात याची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की अजूनही कोणतीही म्हणजे जे आपली मागणी जी होती की पाले पुलाचं काम आणि बेली पुलाचं म्हणजे आक्षी नागाव रेवदंडा चौल म्हणजे पूर्ण मुरुडकडे जाणाऱ्या या सगळ्या अलिबागपासून जोडणारे हे जे दोन्ही पूल आहेत, तर आमचं म्हणणं आहे की हे दोन्ही पूल कमकुवत आहेत आणि मागच्या आत्ता 3-4 दिवसापूर्वी पाले पुलाचं कठडा संरक्षक भिंत जी होती ती कोसळली. तर त्या बाबतीत आम्ही आलेलो. तर त्याच्यामध्ये आमची मागणी अशी होती की जे कठड्याचं काम किंवा जे काम चालू आहे ते एकदम पक्कं व्हावं आणि बेली पुलाचं काम जे ते पहिल्यांदा करणार आहेत सुरुवातीला, तर त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं, सोबतच पाले पुलाचं पण काम चालू व्हावं. तर त्याच्यामध्ये मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे डागडुजीचं काम आहे ते अजून पक्का पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यांनी अजूनही जे बेली पूल आणि पाले पूल याची जी पूल बांधण्याची जी परवानगीसाठीचं हे आहे त्याचा काही अजून म्हणजे त्यांना सांगता नाही आलं की कधी काम चालू होईल. तर त्या ह्याच्यानी आम्ही म्हणजे त्यांनी दिलेल्या उत्तराने आम्ही खुश नाही आहोत, म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत. आपली पुढील भूमिका काय? आमची पुढील भूमिका की म्हणजे एकतर हे काम लवकरात लवकर त्यांनी सुरू करावं अशी आमची मागणी राहिली आणि याच्यामध्ये भूमिकेच्या बाबतीत म्हणाल तर मला वाटतं आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.